वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. गडचिरोली जिल्ह्यात आज दिनांक 20 फरवरी 2026 रोजी राज्य महिला आयोगाच्या महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत जनसुनावणी पार पडली. या जनसुनावणीत प्राप्त झालेल्या सर्व 44 तक्रारी जागेवरच कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आयोग कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित या जनसुनावणीत विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महिलांना न्याय मिळवण्यासाठी मुंबईपर्यंत धाव घ्यावी लागू नये म्हणून आयोग स्वतः जिल्ह्यात येऊन तक्रारीचे निपटारा करीत आहे. राज्यभरात आतापर्यंत अशा जनसुनावण्यांमधून सुमारे 5000 प्रकरणे निकाली काढण्यात आली. एकूण तक्रारी 44, कौटुंबिक 22, सामाजिक 5, आर्थिक 3, इतर 14. तक्रारीचा जलद निपटारा व्हावा म्हणून 4 स्वतंत्र पॅनल तयार करण्यात आले होते. संबंधित विभागाचे कर्मचारी, कायदेतज्ञ आणि पोलीस प्रतिनिधी एकाच ठिकाणी असल्याने अनेक प्रकरणामध्ये तत्काळ तोडगा काढण्यात आला. महिलांनी अडचण आल्यास 1091 महिला हेल्पलाईन, 112 आपत्कालीन सेवा तसेच वन स्टॉप सेंटर, भरोसा सेल आणि दामिनी पथक यांच्यामार्फत तक्रारी नोंदवावी असे आवाहनही त्यांनी केले. हुंडाबळी प्रतिबंधक कायदा असतानाही मुलींचा छळ होणे दुर्दैव असल्याचे सांगत हुंडा देणारा आणि घेणारा दोघेही गुन्हेगार असल्याचे त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केले आहे. बालविवाह रोखण्यासाठी पालकांनी सजग राहण्याचे आवाहन त्यांनी केले असल्याचे यावेळी ते बोलत होते. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.